नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गुड फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बंदिस्त बकरी पालन करत असाल तर मुख्य घटक म्हणजे चारा आहे. मित्रांनो, चाऱ्याची वेळ ठरवून द्या मित्रांनो, कारण चारा हा बंदिस्त शेळी पालनामध्ये 3-3 वेळेस किंवा 5-5 मिनिटाच्या फरकानं जर आपण चारा दिला तर ते जनावराला व्यवस्थित मानणार नाही. मित्रांनो, आपल्याला चारा सकाळ, दुपार आणि संध्याकाळ 3 घंट्याच्या नंतर किंवा 4 तासाच्या नंतर हा चारा कंपल्सरी द्यायला पाहिजे मित्रांनो. आणि भरपूर चारा द्यायचा मित्रांनो. असं ठरवू नका की एका बकरीला आपल्याला 4 किलो चारा, 3 किलो चारा बस झाला म्हणून. नाही मित्रांनो, जनावर आहे ते आवडीनं चारा खातं आहे. जर त्याच्या आवडीचा असला तर थोडा जास्त बी खाऊ शकते चारा. आणि त्याला ते गव्हाण्याची संख्या वाढवा मित्रांनो. तुमच्याकडे जनावरं भरपूर झाले तर थोड्याशा गव्हाण्या लागतात, परंतु गव्हाणीमध्ये भरपूर चारा टाका. जनावरं सगळे चारा खाऊन पाठीमागे सरकले पाहिजे आणि थोडासा चारा शिल्लक राहायला पाहिजे मित्रांनो. अशा पद्धतीने चारा द्या. त्याच्या पोटाला लागते तेवढा चारा ते जनावर खाते मित्रांनो. म्हणून आपण जर 5-5 मिनटाला, 10-10 मिनटाला किंवा अर्ध्या तासाला जर आपण थोडा जर चारा दिला द्यायला, तर मित्रांनो त्याचं असं होतं की त्याचं डायजेशन बरोबर होणार नाही. कारण डायजेशन जर नाही झालं, किमान 3-4 पहिला जे चारा खाल्लेला असते तर त्याला रवत करण्यासाठी, डायजेशनमध्ये येण्यासाठी 3-4 घंटे लागतात मित्रांनो. म्हणून एकदाच चारा टाका आणि दुपारी चारा टाका. वेळ ठरवून घ्या मित्रांनो. वेळ ठरवून घेतला तर गपगपत जनावर चारा खातं आहे, पाठीमागं सरकत आहे आणि त्याचं पोट भरलं की ते काय करतं आहे, रवत करीत बसते. रवत केल्याच्यानंतर आपण जे बी चारा दिलेला असते त्याच्यातले सगळे प्रोटीन रवत झाल्याच्यानंतर त्याच्या शरीराला मिळतात मित्रांनो. दुधाला पण जनावर वाढते. ते जर आपण 5-5, 10-10 मिनटाला जर चारा जर बांधला तर त्याचं रवत बरोबर होणार नाही, ते जनावर दुधात येणार नाही, त्याचा बरोबर विकास होणार नाही, त्याच्यातून प्रोटीन मिळणार नाही, डायरिया लागून वेस्टेज चारा जाईल मित्रांनो. म्हणून सरासरी चाऱ्याची वेळ ठरवा मित्रांनो. बंदिस्त शेळी पालनामध्ये चाऱ्याला फार महत्त्व आहे. कधी देता, केव्हा देता, कसं देता, कोणत्या वेळेत देता, त्याचे वजन वाढ, निरोगी जनावर राहील मित्रांनो. दूध भरपूर येईल. जर वेळच्या वेळेला चारा दिला तर अनेक फायदे आहेत त्याचे. वजन वाढेल, पचनक्रिया चांगली राहील, वजन वाढेल, दूध देणारे जनावरं दूध देतील, गाभण जनावरं असतील तर चांगले टणक मोठाले पिल्ले देतील. चला ठीक आहे मित्रांनो, गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवा मित्रांनो. जय जवान, जय किसान.